चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज 29 जानेवारी सोमवार बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस, कारण आज आहे या नवीन वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी। खरं तर मी तुम्हाला सकाळपासून संकष्टी चतुर्थीचे अनेक उपाय आणि अनेक सेवा सांगितलेल्या आहेत। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या चतुर्थीचा एक विशेष आणि प्रभावी उपाय सांगणार आहे। संकष्टीची जी तिथी आहे ही गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे। या दिवशी आपण गणपती बाप्पांची सेवा करतो, या दिवशी गोमातेची सेवा करतो। बघा, संकष्टी चतुर्थीचा जो दिवस आहे तो स्नानासाठी, दानासाठी आणि त्याचबरोबर तुळशी मातेच्या सेवेसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो। संकष्टीच्या दिवशी आपण दिवसभर व्रत वैकल्य करतो, गणपती बाप्पांची उपासना, पूजा पाठ आराधना करतो। तर सायंकाळच्या वेळी जेव्हा चंद्रोदय होणार असो, या चंद्रोदयापूर्वी आपण तुळशी मातेला नमस्कार करतो, तुळशी मातेची सेवा करतो, त्यानंतर चंद्राला अर्घ्य देतो आणि त्यानंतर हे जे व्रत आहे ते व्रत म्हणजे जो उपवास आहे तो आपण सोडत असतो। या दिवशी गणपती बाप्पांच्या सेवेला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व हे तुळशी मातेच्या सेवेला देखील आहे। बघा, याच संकष्टीचा एक विशेष प्रभावी असा उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आज तुम्हाला सायंकाळनंतर म्हणजे 6 नंतर रात्री 10च्या आतमध्ये तुळशी मातेला ही एक वस्तू अर्पण करायची आहे किंवा तुळशी मातेजवळ ही एक वस्तू ठेवून द्यायची आहे। जी वस्तू तुळशी मातेला अर्पण केल्याने किंवा ठेवल्याने तुमच्या इच्छित असणाऱ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील, अडलेली जी काही कामे असतील ती कामे मार्गी लागतील, घरामध्ये जे काही दारिद्र्य असेल ते संपत जाईल, कितीही कर्ज जर तुमच्या आयुष्यामध्ये झालेलं असेल ते कर्ज कुठेतरी कमी होत जाईल, घराची, मुलांची, पतीची सगळ्यांचीच भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल, घरामध्ये असलेले क्लेश, भांडणं, वादविवाद हे सगळं काही कुठेतरी थांबलं जाईल आणि घरामध्ये एकोपा निर्माण होईल। बघा, जर तुमचा काही व्यवसाय असेल तर त्या व्यवसायामध्ये यश मिळण्यासाठी, नोकरीत प्रगती होण्यासाठी, घरामध्ये भरभरून सुख आणि समृद्धी येण्यासाठी, त्याचबरोबर तुमची अडलेली कितीही कोणतीही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी हा विशेष प्रभावी उपाय आहे जो आपल्याला संकष्टीच्या सायंकाळी करायचा आहे। आता काय उपाय आहे, तुळशीला नक्की कुठली वस्तू अर्पण करायची आहे, हे सगळं काही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला चतुर्थीच्या सायंकाळी म्हणजे 6 ते 10च्या कमीत कमी 6 ते 9 पर्यंत करा। समजा जर ऑफिस बिझनेस निमित्त बाहेर असाल तर 10च्या आत केला तरीही चालेल। यासाठी तुळशी मातेच्या समोर सगळ्यात अगोदर एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। आपल्या घरामध्ये जर तूप नसेलच तर तेल घातलं तरीही चालेल, तिळीचं तेल असेल तर अत्यंत उत्तम। तिळीचं किंवा तूप जे असतं ते तूप तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे। 2 वातींची करून एक वात करायची आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक छोटीशी वाटी घ्यायची आहे, आपल्या घरामध्ये जी पण छोटी वाटी प्लेट असेल ती घ्यायची, यामध्ये 2 चमचेभर हळद घालायची, 2 चमचे हळद, थोडीशी चंदनाची पावडर, अष्टगंध असेल तर तेही टाकायचं आहे, त्यामध्ये थोडंसं तुम्हाला पाणी किंवा गंगाजल घालायचं आहे। हे सगळं मिक्स करून याची एक पेस्ट तयार करायची आहे आणि ही पेस्ट जी तयार होईल ती तुम्हाला तुळशी मातेच्या खोडाला लावायची आहे। आता समजा हे तुळशी मातेचं रूप आहे, इकडे सगळी पानं असतात आणि खाली खोड ज्याला मूळ असं आपण म्हणतो, तर या खोडाला तुम्हाला हे जे आहे हे हळदीचं लेपन लावायचं, हळद आणि चंदनाचं लेपन तुम्हाला खोडाला पूर्ण लावून घ्यायचं आहे। हे लावून झालं की त्यानंतर तुळशी मातेच्या बाजूला थोडीशी माती जी आहे ती तुम्हाला बाजूला काढायची, एखादा चमचा किंवा काडी घेतली तरी चालेल, त्याच्याने थोडीशी माती बाजूला करायची आहे। माती बाजूला केली की त्यानंतर त्या मातीमध्ये तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे। आपल्या घरामध्ये जो 1 रुपयाच्या नाण्याचा जो सिक्का असेल, 1 असेल, 5 रुपयाचा असेल, 2 रुपयाचा असेल, तो कोरा करकरीत असलेला एक सिक्का ठेवून द्यायचा आहे। यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक लाल रंगाचा छोटासा तुम्हाला
कागद घ्यायचा आहे, लालच घ्या, शक्यतो लालच सांगेन. ज्यांच्याकडे लाल कागद नसेल सफेद कागद घ्या, त्याला कुंकू लावा, तो देखील लालच कागद होतो. आणि त्या लाल कागदावरती तुमची जी पण इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला लिहायची आहे. ठीक आहे. आता तुम्ही हा उपाय समजा व्यवसाय वाढीसाठी करताय, नोकरीसाठी करताय, प्रमोशनसाठी करताय, लग्न जुळण्यासाठी करताय, कर्जमुक्तीसाठी करताय, जी पण इच्छा बाप्पांनी आपली पूर्ण करावी असं तुम्हाला वाटत आहे, तर ती इच्छा तुम्हाला एका शब्दात त्या पानावरती लिहायची आणि त्याची चौकोनी घडी करायची आहे. सगळ्यात आधी 1 रुपयाचा सिक्का त्या मातीमध्ये टाकायचा आहे. त्याच्यावरती हा कागद जो चौकोनी आहे ज्यावरती आपण ज्यावर आपण इच्छा लिहिली. आता इच्छा कशाने लिहायची, तुम्ही कुठल्याही काळा पेन सोडून कुठल्याही पेनाने लिहिली तरीही चालेल. ठीक आहे. इच्छा लिहिलेलं जे लाल रंगाचं पान आहे ज्याची चौकोनी घडी घातलेली आहे ती 1 रुपयाच्या सिक्क्याच्या वरती ठेवून द्यायची आणि त्याच्यावरती एक सुपारी ठेवायची. आपल्या देवघरामध्ये असेल ती ठेवा, जर आपल्या पूजेच्या साहित्यात किंवा आपल्या घरामध्ये जर दुसरी कुठली सुपारी असेल ती ठेवली तरीही चालेल. ही सुपारी त्याच्यावरती ठेवून द्यायची. याच्यावरती आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचे, अक्षत अर्पण करायचे आहेत, इच्छित मनोकामना व्यक्त करायच्या आहेत. त्यानंतर गणपती बाप्पांचा जप करायचा आहे. ओम एकदंताय विद्महे हा मंत्र म्हणू शकतात, गणपती अथर्वशीर्ष म्हणू शकतात, किंवा तुम्ही ओम गणपते नमो नमः हा मंत्र म्हणू शकतात. जो पण बाप्पांचा मंत्र येत असेल तो तुम्हाला 21, 41, 51 किंवा 108 वेळा म्हणायचा आहे. हे करून झालं की त्यानंतर त्या म्हणजे तो जो खड्डा होता, जो माती तुम्ही सगळी उकरली होती आणि ज्यामध्ये तुम्ही या सर्व वस्तू घातलेल्या होत्या त्याच्यावरती पुन्हा तुम्हाला माती टाकायची आहे. तीच जी माती बाजूला काढलेली आहे ती माती त्याच्यावरती टाकायची आहे आणि त्याची लेवल करायची आहे. ठीक आहे. यानंतर त्या जागी तुम्हाला थोडेसे हिरवे मूग ठेवायचे आहेत. बघा आपल्या घरामध्ये किंवा दुकानामध्ये जे हिरवे मूग भेटतात, हे हिरवे मूग तुम्हाला त्याच्यावरती बरोबर त्याच जागी ठेवायचे आहेत आणि त्या हिरव्या मुगांच्या वरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. जो दिवा तुम्ही ऑलरेडी लावून घेतलेला आहे तो दिवा बरोबर त्या मुगांच्या वरती तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ घालायचे आहेत, सोबत 2 लवंगा घालायच्या आहेत, त्याबरोबर हळद कुंकू या दिव्यामध्ये थोडंसं अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला 7 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. बरोबर 7 वेळा अथर्वशीर्षाचं पठण करून इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. हे सर्व करून झालं की त्यानंतर तुळशी मातेला किंवा स्वतःभोवती तुम्हाला 5 वेळा 7 वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत. हे पण करून झालं की त्यानंतर हा जो दिवा आहे हा दिवा तुम्हाला रात्रभर पेटता ठेवायचा आहे. आता तुळस जर बाहेर असेल, रात्रभर ताई पेटतं शक्य नाहीये, जोपर्यंत तुम्ही जागे आहात तोपर्यंत तरी हा दिवा पेटता राहील याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर मग तुम्ही झोपून जाऊ शकता, तुमची काही जी काही कामं असेल तुम्ही करू शकतात. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी आता समजा आज मी हा उपाय केलाय, तर उद्याच्या दिवशी मंगळवारच्या दिवशी हा जो दिवा मातीची पंटी जे काही असेल ते तुम्हाला घासण्यासाठी घ्यायचा आहे. रोज दिवा स्वच्छ घासायचा आहे आणि रोज सायंकाळी इथे पुन्हा तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्यामध्ये घातलेले जे तीळ आणि लवंग आहेत त्या निर्माल्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायचे किंवा एखाद्या झाडाखाली टाकून दिलात तरीही चालेल. हिरवे मूग जे आपण ठेवले होते या दिव्याच्या खाली, तर ते हिरवे मूग जे आहेत ते देखील तुम्ही एखाद्या गोमातेला खाऊ घालू शकतात किंवा पशुपक्ष्यांना खायला घातले तरीही चालेल. मंगळवारच्या दिवशी सायंकाळी पुन्हा तुम्हाला थोडेसे हिरवे मूग घ्यायचे, त्याच जागी ठेवायचे, पुन्हा ती पंटी घ्यायची आहे, त्या दिव्यामध्ये वात घालायची आहे, पुन्हा तूप किंवा तेल घालायचं आहे, चिमूडवर पुन्हा पांढरे तीळ घालायचे आहे, 2 लवंग घालायचे आहेत, इच्छित मनोकामना तुळशी मातेला व्यक्त करायचे आहे आणि त्यासोबत तुम्हाला 1 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. फक्त पहिल्या दिवशी 7 वेळा, बाकीच्या दिवशी 1 वेळा, असं तुम्हाला 21 दिवस करायचं आहे. संकष्टी चतुर्थीपासून सलग 21 दिवस ही सेवा करायची आहे. समजा मासिक धर्म तुमचा आलाच, ते 2-4 दिवस सोडून द्या किंवा घरातलं दुसरं कोणी करणार असेल, तुमची मुलगी, जाऊ, सासू, अजून कोणी, तर त्यांना करायला सांगितलं तरीही चालेल. बघा 21 दिवसांच्या आत तुमची किती पण कठीण असणारी इच्छा 100% पूर्ण होईल. बघा या दिवशी, संकष्टीच्या दिवशी, जेव्हा तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुळशीजवळ लावाल तेव्हा नक्कीच माता लक्ष्मी, भगवान श्री विष्णूंची आणि गणपती बाप्पांची ही कृपा तुमच्यावरती प्राप्त होईल. जेव्हा तुम्ही तिथे माती बाजूला करून त्यामध्ये इच्छित मनोकामना लिहिणारं जे पान आहे ते तुम्ही तिथे ठेवाल, त्याच्यावरती सुपारी ठेवाल. बघा संकष्टीच्या दिवशी सुपारीचा उपाय हा विशेष महत्त्वाचा असतो. तुम्ही इच्छित मनोकामना व्यक्त करून जेव्हा ते सगळं काही तिथे ठेवून द्याल, ते अभिमंत्रित कराल, गणपती बाप्पांचं स्मरण कराल आणि त्याच्यावरती जेव्हा 21 दिवस सलग तुम्ही दिवा लावाल तेव्हा तुमची प्रत्येक आणलेली इच्छा असेल ती बाप्पांपर्यंत पोहोचली जाईल. तुमच्या आयुष्यात असलेले अडथळे जे काही असतील ते अडथळे कुठेतरी संपत जातील. तुमच्या घरामध्ये असलेलं भांडण किंवा जे काही असेल ते कुठेतरी कमी होत जाईल आणि तुमची आर्थिक प्रगती होत जाईल, घरामध्ये बरकत येत जाईल. 21 दिवसांमध्ये हा उपाय तुम्हाला पूर्णपणे सिद्ध होऊन जाईल, ज्यामुळे तुमचं प्रत्येक काम जे आहे ते घडत जाईल. आता 21 दिवसानंतर काही सुपारीतून काढायची का किंवा 1 रुपयाचं नाणं तो कागद काढायचा का, तर अजिबात नाही, काहीच काढायचं नाही. जे
जे त्याच्यामध्ये होतं ते तसंच ठेवून द्यायचं. 21 दिवस पूर्ण झाले की आपला उपाय तिथे संपतो. 21 दिवसात हा उपाय स्टॉप करायचा. कधी 2-4 महिन्यांनी असं वाटलं की पुन्हा माझी आता अशी एखादी इच्छा आहे आणि ती पूर्ण व्हावी असं मला वाटत आहे, तर त्या पुन्हा 1-2 महिन्यांनी सेम संकष्टीपासून तुम्हाला हा उपाय जो आहे तो सलग 21 दिवस याच पद्धतीने करायचा आहे. बघा, पुन्हा एकदा सांगते, असंख्यपटीने लाभ होईल, इच्छित मनोकामना पूर्ण होईल, आलेले प्रत्येक काम जे आहे ते तुमचं मार्गी लागेल. तर आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.